नमस्कार, मी विलास आठवले। TV9 ची लाल किल्ला एक्सप्रेस उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात पोहोचलेली आहे। तब्बल 47 लोकसभा मतदारसंघात मतदारसंघाचा आढावा घेऊन जनमताचा कौल घेऊन ही TV9 ची लाल किल्ला एक्सप्रेस आज शेवटचा कार्यक्रम करते आणि ती उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात नेमकं मतदारांच्या मनात काय चाललेलं आहे, काय राजकीय ट्रेंड आहे, कुणाला सत्ता मिळणार आहे, कुणाला नाही मिळणार आहे, स्थानिक प्रश्न गेल्या 5 वर्षात सुटले की नाही सुटले, आरोप प्रत्यारोप असा खेळ करत असं सगळा समाचार घेत आज शेवटचा कार्यक्रम TV9 मराठी लाल किल्ला एक्सप्रेस करते। आणि म्हणूनच खूप महत्त्वाचं आहे की नेमकं मतदारांच्या मनात काय चाललंय। राहुल गांधी वर्सेस नरेंद्र मोदी अशी जी वैचारिक लढाई गेल्या 5 वर्षात पाहायला मिळते, त्याच्यातून मतदारांचं मन काय म्हणतंय, पुन्हा कुणाला पंतप्रधानपदी बसवायचंय, इथल्या खासदाराला पुन्हा खासदार म्हणून निवडून द्यायचं का, कुणाचं सरकार आणायचं का, ही चर्चा आपण महत्त्वाची करतोय। या चर्चेत सहभागी होतात अमित साटम भाजपचे आमदार आहेत, विद्याताई चव्हाण राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या, सुरक्षा घोसाळकर काँग्रेसच्या प्रवक्त्या या ठिकाणी सहभागी होत आहेत, विश्वनाथ सावंत शिवसेनेचे प्रवक्ते या चर्चेत सहभागी होतात आणि प्रमोदजी MNHचे नेते या चर्चेत सहभागी होतात। हा सगळा जो मतदार आहे पक्षाचा आहे, कोणी पक्षाचा नाही आहे, विद्यार्थी आहे, महिला आहे। म्हणूनच गेल्या 5 वर्षात जो जिता वही सिकंदर, 1 मताने का असेना किंवा 1000 मताने का असेना, जितलेला असतो त्याला लोक सलाम करतात आणि त्याच्याकडून कामाची अपेक्षा करतात। गेल्या 5 वर्षात उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात काय नेमकं मतदारांनी दिलं सांगा तुम्ही। शिवसेनेचे खासदार होते, 5 वर्षात काय दिलं मतदारांना? 5 वर्षात जी लोकांची कामं होती आणि जे केंद्राकडून कामं होणारी होती ती तर केलीच आहेत। त्याशिवाय या जोगेश्वरीमध्ये नगरसेवक आमदार शिवसेनेचेच आहेत, त्यामुळे ते कामं होत झालेले आहेत नागरिकांची। तर ठीक आहे, आम्ही जी काय मिळालं मला सांगा। केंद्रात राज्यात युतीचं सरकार आहे, उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात नेमकं काय कामं झाली? ट्रॅफिकचा प्रश्न सुटला का, आरोग्याचा सुटला का, जे धोरणात्मक निर्णय आहेत ते काय झाले? उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघामध्ये युतीचे जे खासदार आहेत श्री गजानन कीर्तिकर साहेब, त्यांनी गेल्या 5 वर्षामध्ये केंद्र शासनाशी निगडीत जेवढे प्रश्न आहेत किंवा महाराष्ट्र शासनाशी निगडीत जेवढे प्रश्न आहेत या मतदारसंघातले ते मोठ्या प्रमाणावरती सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे। तो कोळी बांधवांचा प्रश्न असेल, मुंबई शहरामध्ये रेल्वे ही फार मोठी लाईफलाईन समजली जाते, त्यामुळे रेल्वेचे अनेक मोठ्या प्रमाणावरचे जे प्रश्न आहेत, राम मंदिरचं रेल्वे स्टेशन आहे किंवा रोड वायडनिंगचे इश्यूज आहेत, आपला हा जोगेश्वरी विक्रोळी रिंग रोड आहे त्याच्या रोड वायडनिंगचा जो इश्यू आहे, त्यामुळे पोस्ट डिपार्टमेंटचे जे काही प्रश्न आहेत, पोस्टल डिपार्टमेंटचे प्रश्न, कोळ्यांचे प्रश्न, रेल्वेचे प्रश्न, रोड वायडनिंगचे प्रश्न, असे अनेक प्रकारचे प्रश्न आपल्या खासदारांनी गेल्या 5 वर्षामध्ये सोडवण्याचा पूर्ण प्रयत्न केलेला आहे। मोठ्या प्रमाणावरती त्यांना खूप मोठ्या प्रमाणावरती त्यांना यशही मिळालेलं आहे, कारण केंद्रामध्ये सुद्धा युतीचं सरकार आहे, राज्यामध्ये सुद्धा युतीचं सरकार आहे। यश मिळालं असं तुमचं म्हणणं आहे। विद्याताई, तुम्ही या मतदारसंघात आहात, आता या दोघांनी जे म्हटलं की खूप सारी कामं झाली, की गेल्या 5 वर्षात तुमचा आढावा कसा? नाही, मला हे सांगायचं आहे की या ठिकाणी मुंबईमध्ये महापालिकेवर पण शिवसेनेची सत्ता आहे, राज्यामध्ये पण आहे आणि केंद्रामध्ये पण आहे, परंतु सर्वात निष्क्रिय खासदार म्हणून जर कोण असेल तर गजानन कीर्तिकर यांचं नाव घ्यावं लागेल, खेदाने सांगावंच वाटते, कारण ह्या ठिकाणी म्हणावी तशी कामं झालेली नाही आहेत आणि इथे लोकांच्या खूप अपेक्षा होत्या की या ठिकाणी काहीतरी चांगली कामं होतील, परंतु मागच्या वेळी जी मोदींची लाट होती त्या लाटेमध्ये अनेक जे खासदार निवडून आले त्याच्यापैकी गजानन कीर्तिकर यांचं नाव घ्यायला लागेल, कारण की जेवढ्या प्रकारे लोकांच्या अपेक्षा होत्या की काहीतरी चांगली कामं होतील, परंतु आज मुंबईची जी परिस्थिती आपण सगळेजण बघतोय, अनेक कामं आहे या ठिकाणी। जे सर्व वॉर्ड्समध्ये वॉर्ड वाईज जर आपण गेलो तर रस्त्यांची अत्यंत दुर्दशा आहे। आज आपण बघतोय मेट्रोची कामं मोठी मोठी सुरू आहे, परंतु मेट्रोची कामं जरी वरती सुरू असली तरी खालचे रस्ते हे चांगले असावे। ट्रॅफिकचा प्रश्न खूप मोठ्या प्रमाणात आहे, पार्किंगचा प्रश्न खूप मोठ्या प्रमाणात आहे, अनेक ठिकाणी मंडई म्हणजे मार्केट्सचे प्रश्न आहेत ते सुटलेले नाहीयेत, किंवा खासदारांनी जी कामं करायला पाहिजे होती ती कामं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात झालेली नाहीयेत, कुठले नवीन हॉस्पिटल्स या ठिकाणी आणलेले नाहीयेत। विश्वनाथजी, तुम्ही लक्षात ठेवा, तुम्हाला उत्तर द्यायचं आहे। सुरक्षाजी, मला सांगा, यांच्या मताशी तुम्ही सहमत आहात? कारण तुमची आघाडी झालेली आहे, आहात का? म्हणजे कामं झालीत की नाही झाली, किती झाली, 50% झाली किंवा 100% झाली? केवळ आघाडी म्हणून सहमत नाही आहे, मी स्थानिक आहे जोगेश्वरीमध्ये या मतदारसंघामध्ये। इथे जी जनता आहे, आपण यांना पाहिलं का? खासदार शोधा आणि बक्षीस मिळवा हे अभियान सर्वसामान्य जनतेने इथे सुरू केलेलं आहे आणि माझं विधान जर खोटं असेल तर त्यांचे जे प्रतिनिधी त्यांनी सांगावं की एक म्हणजे संसदेचा प्रतिनिधी म्हणून
जे त्यांच्या मतदारसंघामध्ये आमदार आहेत, नगरसेवक आहेत, सामाजिक संस्था, शैक्षणिक संस्था आणि जनता यांचे जे प्रतिनिधी आहेत त्यांचा समन्वय करून किंवा प्रशासकीय यंत्रणा आहे त्यांच्याशी समन्वय साधून त्यांनी सभागृहामध्ये कोणते प्रश्न उपस्थित केले आणि कोणत्या समस्या सोडवल्या. चला ठीक आहे, म्हणजे हा तुम्हाला बोलायचंय, चला ठीक आहे, अगदी थोडक्यात सांगा. उभे राहा, उभे राहा. या ठिकाणी खासदार शोधा आणि पारितोषिक मिळवा. खरं तर या याच्यावर संपूर्ण जनताच सांगेल. गजानन कीर्तीकर एकमेव नेतृत्व असं आहे, एक नेतृत्व लोकप्रतिनिधी असं आहे की कोणती पूजा असेल, कोणते सार्वजनिक कार्यक्रम असेल तरी ते फिरत असतात. परंतु खासदाराचं काम तुम्ही बघा ना, तुम्हाला डोळ्यावर चष्मा लावला असेल तुम्हाला दिसणारच नाही. तुम्ही विरोधकाची भूमिका बजावताय त्याच्यामुळे ते दिसणार नाही. मात्र हे खरं आहे की गजानन कीर्तीकर साहेब जेवढ्या विभागामध्ये सक्रिय आहेत, जेवढे लोकांशी संपर्कात येत आहेत, असा संपर्क जास्त आहे म्हणतात. ठीक आहे, ठीक आहे, मी येतो तुमच्याकडे. नाही, मी मतदार घेतो. मग मी आता मला सांगा, ठीक आहे, खूप इंटरेस्टिंग आहे की मला सांगा की आपला खासदार आपल्याला भेटत नव्हता असं किती लोकांना वाटतं? हात खाली आता. ठीक आहे, किती लोकांना वाटतं की ते सक्रिय होते, काम करत होते? चला. हा, मी मरोळमध्ये राहते, मी आतापर्यंत त्यांना कधीच बघितलेलं नाही, कधीच नाही. मला खरंच वाटतं त्यांना शोधावं, कधीच नाही बघितलं. चला, तुम्ही काँग्रेसच्या आहात म्हणून बोलताय, काँग्रेसच्या आहात म्हणून बोलताय? नाही, मी काँग्रेसची असली तरी इथली स्थानिक आहे आणि मी महानगरपालिका लढले. बरेचसे प्रश्न आहेत, प्रश्न कुठले सुटले नाहीत. प्रारूप आराखडा असू दे, काय सुटायला पाहिजे होतं, काय सुटायला पाहिजे होतं सांगा. अहो, लोकांच्या समस्या सुटल्या पाहिजेत ना. आज इतकी वर्ष थिजलेल्या समस्या आहेत, या समस्या कोणी बघायच्या? खासदार हा पक्षाचा नसतो. खासदार हा पूजा विधी अर्चा करण्यासाठी नाहीये, लोकांच्या समस्या सोडवणं हे त्याचं पहिलं कर्तव्य आहे. हा, काय मला सांगा, काय आता तो स्वाभिमान पक्ष आहे तुमचा बरोबर? मला अगदी मोकळेपणाने बोलू दे, उगाच गोंधळ नको. आपण या ठिकाणी आपल्या संसदेचे खासदाराबद्दल बोलतो आहोत. उगाच घाई आणि उतावळेपणा नको. लोकांचं काय म्हणणं आहे ते ऐकू दे. माझं म्हणणं असं आहे, मी गेल्या 3 महिन्यापासून या उत्तर पश्चिमचा जिल्हाध्यक्ष आहे. मी स्वतः जोगेश्वरीच्या लोकांच्या प्रतिक्रिया ऐकलेल्या आहेत. त्यांचं म्हणणं असं आहे की या ठिकाणी खासदारांनी कधी तोंडच दाखवलेलं नाहीये. दुसरा भाग असा की या ठिकाणी लोकशाही आहे. जोगेश्वरीमध्ये अनेक प्रश्न आहेत, पण मी साधा एक प्रश्न तुम्हाला सांगतो. या ठिकाणी स्पष्ट असं लोकांचं मत आहे की या ठिकाणी गेल्या 5-6 वर्षापासून SRAचा मोठा झोपडपट्टीवाल्यांचा विषय आहे. जवळजवळ 137 LOIचा विषय आहे. त्यापैकी 33 LOI डिस्प्यूट मध्ये पडलेले आहे. ठीक आहे, SRAचा प्रश्न सुटला नाहीये. ठीक आहे, आता मी तुमच्याकडे येतो. आता तुमचं काय म्हणणं आहे सांगा, मनसेचं काय म्हणणं आहे? तुम्ही काय समर्थन करता, काय करता सांगा. वाहतुकीच्या समस्या तर मूळ आहेत तशाच आहेत. आरोग्याच्या सुविधा पण नाही आहेत. एकमेव ट्रामा हॉस्पिटल आहे जोगेश्वरीमध्ये आहे, त्या ट्रामा हॉस्पिटलमध्ये अर्धवट सुविधा आहेत. उपनगरीय रेल्वेचे पण प्रश्न आहेत, ते अजून अद्याप अपूर्ण राहिलेले आहेत. जे काही चाकरमानी या रेल्वेतून प्रवास करतात त्यांना अक्षरशः मरण यातना सोसाव्या लागतात. मुंबईमध्ये जे काही 5 खासदार आहेत, रेल्वेचे जे प्रश्न आहेत ते अद्याप प्रलंबित राहिलेले आहेत. लोकांना मरण यातना प्रवास करताना सहन करायला. अमितजी, तुम्ही हात वरती केला होता, बोला. आता एवढं सगळं ऐकलं, यांचंही ऐकलं, आता विरोधक म्हणून बोलतायत की प्रत्यक्षात काय? मी फक्त एकच वाक्य सांगेन की लोकशाहीमध्ये कोणी काम केलं आणि कोणी काम केलं नाही याचं जे प्रमाण असतं ती जनता निवडणुकीमध्ये मतांच्या रूपानं देत असते. 2017 मध्ये मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेचे 15 आणि भाजपचे 21 असे 42 मध्ये 37 नगरसेवक हे शिवसेना आणि भाजपचे उत्तर पश्चिम मतदारसंघातील जनतेने इथे निवडून दिले. याचाच अर्थ हा होतो की केंद्रामध्ये जे मोदी सरकारचं काम आहे, राज्यामध्ये फडणवीस सरकारचं काम आहे आणि आपले जे खासदार गजानन कीर्तीकर साहेब आहेत त्यांच्या कामाचं हे प्रमाण आहे. तर ठीक आहे, खूप महत्वाचं आहे. म्हणजे आता मला सांगा की अमित साटम असं म्हटले, जर कामच करत नसतील तर लोक निवडून कसे देतील? मग एवढे 37 जे नगरसेवक म्हणतायत ते कसे आले आणि त्याच्या बळावर मग लोकसभा जिंकली असेल? साहेब हा मतदान फक्त भावनिक मुद्द्यावर होतं.
बाकी कोणतं काहीच नाही. विकासाच्या मुद्द्यावर काहीच मतदान होतं. ह्या जोगेश्वरीत 20 वर्ष ह्यांनी शिवसेना आणि भाजपवाल्यांनी इथे राज्य केलंय. काय समस्या? फक्त बिल्डरांच्या घशात जोगेश्वरी घातल्या, याच्या व्यतिरिक्त काहीच केलं नाहीये. साहेब, एक सिंपल प्रश्न आहे. तुम्ही केंद्र सरकार म्हणून काम करताना केंद्राच्या ज्या समस्या असतात त्या ह्यांनी सोडवल्या पाहिजे. आज केंद्रशासित जमिनीवर जे गेले 60 वर्ष 50 वर्ष राहणाऱ्या नागरिकांसाठी त्यांच्या पुनर्वसनासाठी यांनी काही आजपर्यंत केलं नाही. आज माहुलला जे लोक गेलेत अक्षरशः डोळ्याने रडतायत दिवस रात्र, त्यांच्यासाठी बरोबर आहे. केंद्रशासित केंद्राच्या ज्या जमिनी आहेत त्यांचं पुनर्वसन करताना काम करायला पाहिजे आणि खासदारांनी केलं पाहिजे. केंद्राचा विषय, राज्याचा विषय. मी ब्रेक घेणार आहे आणि नेमकं काय झालं काय नाही झालं, केंद्र सरकारच्या जमिनीवरील जो घरांचा प्रश्न आहे त्या संदर्भात नेमकं काय झालं ही चर्चा एका ब्रेक नंतर. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. मी चर्चा करतोय उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात नेमकं काय झालं गेल्या 5 वर्षात. आणि आता एक मुद्दा चर्चेला आलाय की केंद्र सरकारच्या मोठ्या प्रमाणावर इथे जमिनी आहेत, तिथल्या लोकांचं पुनर्वसन झालेलं नाहीये. मला हे सांगा की SRAचे जे लोक आहेत, मोठ्या संख्येवर SRA आहे, अनेक बिल्डिंग प्रोजेक्ट होत आहेत, किती लोकांची अडवणूक झाली आहे गेले 10 वर्ष 15 वर्ष? हात वरती करा. चल ठीक. हा, अगदी थोडक्यात देतात की SRA तुमचं होणार. आज इकडे मीटिंग होते, आज तो आमचा प्रोजेक्ट थांबला आहे, त्यांनी सही नाही केली, हेच चाललंय फक्त. ठीक आहे. तुम्ही NGO आहात, कुठल्या पक्षाचे आहात तुम्ही? हा बोला. जवळजवळ मी 1993 पासून आमचे अग्रीमेंट झालेले आहेत आणि अजूनही आम्ही झोपडपट्टीतच आहोत. आमच्या इथला SRA प्रकल्प झालेला नाहीये आणि त्याची कारण आम्हालाही माहिती नाही. म्हणजे जोगेश्वरीत जवळजवळ 70% प्रकल्प रखडलेले आहेत आणि विकास का होते, कशामुळे? अगदी थोडक्यात 50% पार्टनरशिपचं काहीतरी चर्चा असते अशी आम्ही ऐकलेली आहे. बऱ्याच वेळा मोठ्या प्रमाणावर चर्चा ऐकलेली आहे. तर तो एक मुद्दा असल्यामुळे बऱ्याच वेळा बिल्डरांना ते परवडत नसल्यामुळे हे प्रकल्प पुढे मार्गी लागत नाही. आणि जे प्रकल्प झालेले आहेत त्यांना OC नाही आहे आणि OC नसल्यामुळे त्या लोकांना आता ग्राउंड फ्लोअरवरनं पाणी भरावं लागतं. एवढंच नाही, SRAच्या ठीक आहे. अगदी थोडक्यात अमितजी मला सांगा, केंद्र सरकारच्या तुम्ही उत्तर देता, बोला बोला विश्वनाथ. SRA प्रकल्प फक्त जोगेश्वरी रखडलेले नाही, सगळीकडे मुंबईमध्ये रखडलेले आहे. त्याच्यामध्ये प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी कारणं असतात. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे कारणं असतात. ते जे बोलतात आहे पार्टनरशिपचं, तर पार्टनरशिप मध्ये बिल्डर लोक एकमेकांचे पार्टनर असतात ना, त्यांच्यातही काही वाद असू शकतात. इथेच नाही रखडले, सगळीकडे रखडलेले आहेत आणि बहुतेक झाले पण आहेत. जमिनी आहेत त्यांच्या जमिनीवरील लोकांना घरं का मिळत नाहीयेत? काय केंद्रशासित जमिनींवरचे जे SRA प्रकल्प आहेत ते डिफेन्स लँड असेल, रेल्वे लँड असेल, एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाची लँड असेल, त्यासाठी केंद्रातल्या त्या ज्या एजन्सीज आहेत त्यांच्याबरोबर राज्य सरकारची बोलणी सुरू होती. त्याच्यामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी यांनी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये ही घोषणा केली आहे की केंद्रशासित जमिनींवरच्या झोपडपट्टी धारकांना इन सिटू अकॉमोडेशन देण्यात येईल. म्हणजे आहे त्याच ठिकाणी ते देण्यात येईल. त्याच्यानंतर याचा सगळ्यात पहिला जो पॉइंट आहे, धारावीच्या रिडेव्हलपमेंटचा जो प्रश्न होता त्याच्यामध्ये रेल्वेने आपल्या अखत्यारीमध्ये असलेली जागा ही महाराष्ट्र शासनाला ताब्यात दिलेली आहे. त्यामुळे केंद्रशासित जमिनींवरती SRA प्रकल्प सुरू होण्यासाठी हा पहिला त्याच्याबद्दल पाऊल आहे. दुसरा मुद्दा, SRAचे रखडलेले प्रकल्प जे आहेत त्याचं मुख्य कारण हे होतं की जेव्हा सर्वे व्हायचा तेव्हा सर्वेमध्ये 50% पर्यंतचे लोक अपात्र व्हायचे आणि त्यासाठी 2011 पर्यंतच्या असलेले सगळे स्ट्रक्चर आणि डॉक्युमेंटला प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत किंवा SRAच्या अंतर्गत 2011 पर्यंत सर्वांना घरं द्यायचा निर्णय हा गेल्याच वर्षी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये एक कायदा पारित करून करण्यात आला. ज्याच्यामुळे एकच वाक्य, ज्याच्यामुळे रखडलेले सर्व SRAचे प्रकल्प मार्गी लागतील. किती तथ्य सांगा तुमचं सरकार होतं. आता 8-10 दिवसापूर्वी यांची युती झाली म्हणून हे बोलतायत, नाहीतर याच्या विरोधात आमच्यापेक्षा जास्ती आवाजात हे लोक बोलत होते. ऐका जरा मला बोलू द्या, तुमच्यामध्ये मी बोललेली नाहीये. इथे जे SRAचे प्रोजेक्ट
बोला बोला ताई, हा. बोला बोला हा. एसआरएच्या प्रोजेक्ट मध्ये सगळ्यात मोठा जर झोल कुठे झाला असेल तो जोगेश्वरी मध्ये होतो. आणि रवींद्र वायकर जेव्हा इथे हाऊसिंग मिनिस्टर झालेले त्यांनी प्रत्येक बिल्डर बरोबर पार्टनरशिप करून इथल्या स्थानिक रहिवाशांना हकलण्याचं काम केलेलं आहे. आज 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 ठीक आहे, उत्तर ऐका ना तुम्ही, उत्तर ऐका. नुसतं घोषणा देऊन मतदान नाही होणार, उत्तर ऐका ना. ठीक आहे, हा बोला. नाही थांबा ताई, तुम्ही थांबा. आता काँग्रेसवाले थांबा. नाही इथं घोषणा नाही, उत्तर ऐकणार ना तुम्ही. भ्रष्टाचार बोला. त्यांनी घोषणा दिल्या म्हणून भ्रष्टाचार लपणार नाहीये. यांचा आमदार आणि खासदार बिल्डरशी संगनमत करून भ्रष्टाचार करतोय. हा ठीक आहे प्रमोद बोला. आता आवाज करू नका. तुला मुद्दे सुद्धा ऐका. घरं प्रत्येकाची आहेत, मला माहिती आहे प्रत्येकाची घरं या ठिकाणी प्रोजेक्ट मध्ये आहेत. लवकर घरं झाली पाहिजे असा आपला प्रयत्न आहे. ठीक आहे, हा ठीक आहे. हा म्हटल्याप्रमाणे जवळजवळ 70 ते 80% ठिकाणी प्रोजेक्ट एसआरआयचे प्रोजेक्ट रखडलेलेच आहेत. त्याचप्रमाणे जोगेश्वरी गुंफा आहे ती पुरातत्व विभागाच्या अखत्यारीमध्ये त्या ठिकाणी कायदेशीर अडचणीमुळे संपूर्ण परिसराचा विकास खोळंबलेला आहे. खासदारांनी खरं तर त्याच्यामध्ये हस्तक्षेप करून त्यावरती काहीतरी तोडगा काढला पाहिजे होता जेणेकरून संपूर्ण परिसराचा विकास झाला. ठीक आहे. ही मुंबईची जोगेश्वरी नाही, सगळ्या विधानसभा मतदारसंघात जे प्रोजेक्ट आहेत त्यांची अवस्था अशीच आहे. आणि खूप कमी प्रोजेक्ट आहेत की एसआरआयचे जे पूर्ण आले. केंद्र सरकारच्या जमिनीवरील लोकांना घरं मिळाले असंही कमी प्रकरण आहेत. मी ब्रेक घेणार, पण ब्रेक नंतर देशाच्या राजकारणात जे घडत असतं, देशाच्या राजकारणातील नेते जे बोलत असतात त्याचा एक प्रभाव मतदारांवर असतो. म्हणून गेल्या 5 वर्षात नरेंद्र मोदी यांची सत्ता आणि 5 वर्षात विरोधी पक्ष म्हणून राहुल गांधी यांनी केलेलं काम याविषयी चर्चा एका ब्रेक नंतर. स्वागत. देशातील राजकारण याचा प्रभाव जो आहे तो लोकसभा मतदारांच्या निवडणुकीत पडत असतो. आणि म्हणूनच गेल्या 5 वर्षात नरेंद्र मोदी यांचं काम आणि राहुल गांधी यांचं काम हा देश पाहतोय. त्याचबरोबर तिसरी आघाडी तयार होत आहे. शरद पवारांचं नाव पंतप्रधानांच्या चर्चेत येत आहे. ममता बॅनर्जी, अखिलेश यादव यांची सगळ्यांची आघाडी होते आहे. याच्यामध्ये उत्तर म्हणजे इथल्या मतदारांना नेमकं काय वाटतंय, कुणी पंतप्रधान व्हावं कुणी नाही व्हावं, हा जो आहे या सेगमेंटमध्ये मी या सर्वांना विचारलंय. मला हे सांगा, गेल्या 5 वर्षात तुम्ही नरेंद्र मोदींचं काम पाहिलेलं आहे. ठीक आहे, किती लोकांना वाटतं की नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले पाहिजे? हात वरती करा फक्त, हात खाली. किती लोकांना वाटतं? नाही, आवाज नाही करायचा. आवाज केला तर वेळ जाणार, आवाज केला तर जी संधी मिळणार आहे ती नाही मिळणार. किती लोकांना वाटतं राहुल गांधी पंतप्रधान झाले पाहिजे? चला, मनसेवाल्यांना पण वाटतं राहुल गांधी झाले पाहिजे. ठीक आहे, चला ठीक आहे. हा, मला सांगा का राहुल गांधी का झाले पाहिजे पंतप्रधान? उभे राहा. बोलो. राहुल गांधी देशांसाठी आहेत. देशांचा अनेक देश के लिए अपने बहुत सारे काम कर रहे हैं. उन्होंने महंगाई के खिलाफ उन्होंने बोला, महंगाई में जितने भी बेरोजगार हुए उन बेरोजगारों के लिए उन्होंने रोजगार के लिए सरकार से बहुत सारे क्वेश्चन किए, बेरोजगारी के लिए लड़ रहे हैं. आज हमारे पंतप्रधान बोल रहे हैं कि पकोड़ा बेचो. पकोड़ा बेचने वाले को यहाँ के आमदार मारते हैं रोड पे गिरा के, तो जाएगा किधर? ना पकोड़ा बेचे गया. बेरोजगारी सरकार क्या चाहती है? आदमी चोर बने. मोदी जी बोलते हैं कि पूरे देश में हमने लाइट पहुंचा दिया है. मुंबई जैसे शहर में आर्य कॉलोनी में 5000 झोपड़पट्टी में आज तक लाइट पहुंचा नहीं है. तो मोदी जी का ये जुमला है. मोदी जी का जुमला है, यानी राहुल होने चाहिए आप बोल रहे हैं. हाँ, अगदी थोडक्यात. चला, मनसेचे काँग्रेसच्या प्रश्न असा आहे, एक सिंपल प्रश्न आहे. आज इथे एवढे पोलीस बंधू उभे आहेत. आज त्यांच्या क्वार्टर्सची अवस्था बघा. त्यांना राहण्यासाठी घराचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न आहे. काय केलं? दुसरा प्रश्न, मगाशी आमदार साहेबांनी सांगितलं की पोस्टाचे विषय केंद्राने सोडवले म्हणून जोगेश्वरी 5ही पोस्ट ऑफिस बंद पडलंय. काय केलं? आणि तिसरा प्रश्न, जो पहारेकरी पंढरपूरला चोर होता तो आज कोतवाल कसा झाला? जो पहारेकरी चोर होता तो कोतवाल कसा झाला? शिवसेनेचे काही लोक आहेत, मला शिवसेनेची प्रतिक्रिया घेतली पाहिजे. तुमच्याशी मी बोललेलो आहे. हा, अगदी थोडक्यात तुम्हाला काय वाटतं? तुम्ही सगळे शिवसैनिक आहात. हा, कोण झालं पाहिजे? उद्धव ठाकरे की नरेंद्र मोदी की राहुल गांधी? सांगा. आमचे शिवसेना भाजपा युतीचा लाल किल्ल्यावर शिवसेना भाजपा युतीचाच येईल. आमचे नरेंद्र मोदी आणि आमचे उद्धवजी ठाकरे यांचं संयुक्त सरकारच आमचं केंद्रात येईल. पंतप्रधान कोण झाला पाहिजे? आणि दुसरी गोष्ट, आज या ठिकाणची चर्चा आहे, उत्तर पश्चिम मुंबईची चर्चा आहे. या अर्थ केंद्र शासनाशी संबंधित प्रश्नांचा विचार झाला पाहिजे. ठीक आहे. हा, अगदी एक जण कोणी. हा ताई, कोण झालं पाहिजे पंतप्रधान? बोलताय तुम्ही. हा,
बोला कोण झालं पाहिजे? नरेंद्र मोदी. काल मोदींना तुम्ही शिवाय घालत होतात, आता कसं पाहिजे? नाही शिवाय नव्हती घालत, सामन्यामध्ये होत्या की नाही शिवाय? चला ठीक आहे, तरी चला म्हणजे युती झालेली आहे. हा तुम्हाला बोलायचं, ठीक आहे, एक मिनिट. आता 3 काँग्रेसचे झाले, शिवसेना. हा हा ठीक आहे. आता तुम्ही मोदींच्या 4-4.5 वर्ष शिवसेनेने भाजपला शिवाय घातलेलं, वाईट बोललेलं आहे. चला शिवाय नाही घातला, चला शिवाय नाही घातला. मोदी पंतप्रधान झाले पाहिजे आणि यांनी जो पोस्टाचा प्रश्न उपस्थित केला आज खासदारांच्या माध्यमातून, पोस्ट हा जोगेश्वरी इथे या विभागामध्ये पोस्ट त्यांच्या माध्यमातून इथे करण्यात आलेला आहे आणि या विभागामध्ये खासदारांच्या माध्यमातून अनेक विकासाची कामं झालेली आहेत. ठीक आहे, ठीक. हा तुम्ही कुठल्या स्वाभिमानचे? हा कोण झालं पाहिजे पंतप्रधान? ह्याच्यामधून एकही काम झालेलं नाहीये स्वाभिमानचं. स्वाभिमान पक्षाकडून भरपूर आम्ही याचा प्रयत्न करतोय. ठीक आहे. आता मला हे सांगा की नाही, आता झाला एक माणसाचं झालं, आता आवाज नाही, घोषणा जर दिली तर एक माणूस कमी होणार, लक्षात ठेवा. मला हे सांगा, इथे कुठल्याही पक्षाचा नाहीये असं कोण आहे? तुम्ही आहात. ठीक आहे, एक शेवटची प्रतिक्रिया या मुद्द्यांवर. हा कोण झालं पाहिजे पंतप्रधान? पंतप्रधान होण्यासाठी मी एक सांगेन की सध्याचं राजकारण हे डिजिटल झालेलं आहे. जसं प्रोडक्ट विकला जातो त्याप्रमाणे लोकांचा पैसा घेऊन ते ऍडव्हर्टाइजमेंट खर्च करून ते लोकांना एक प्रोडक्ट विकलं जातं इथे आणि सांगितलं जातं की हाच माणूस झाला पाहिजे म्हणून. होत नाहीयेत आणि कामं नाही होत म्हणून घोषणा द्याव्या लागतात. चला ठीक आहे, आता मी पुन्हा मूळ मुद्द्यावर येतो. मला हे सांगा, आता शिवसेनेचे तुम्ही विश्वनाथजी मला सांगा की त्यांनी एक बोलता एक विषय केला, आरे कॉलनीमध्ये 5,000 घरांमध्ये आजही लाईट नाहीये. आता हे खासदाराचं काम आहे, कारण आरे कॉलनीची जमीन आहे, केंद्र सरकारची तुम्हाला पत्रव्यवहार करावा लागेल, फॉरेस्टची करावं लागेल, तसं झालं का? लाईट का नाहीये सांगा? आरे कॉलनीमध्ये सर्व पाड्यांवर लाईट आहे, पण काही नवीन झोपड्या झाल्यात, तिथे लाईट नाही आहे. ही खरी गोष्ट आहे, पण दररोज नवीन झोपड्या होतात, तिथे लाईट नाही आहे. सर्वकडे लाईट आहे. सांगा कुठच्या पाड्यावर लाईट नाही, मला सांगा कुठच्या पाड्यावर लाईट नाही. एखाद्या घरात लाईट नसेल पण सगळ्या एरियात लाईट आहे. चला ताई, आता ताई काय वस्तुस्थिती सांगा. चला आदिवासी पाडे उत्तर घेतो. आरे कॉलनीत जे आदिवासी पाडे अनेक वर्षापासून आहे, तिथे अनेक पाड्यांवर लाईट नाहीये, तिथे रेशनिंग कार्ड नाहीये त्या लोकांना, अनेक समस्या आहेत तिथे. आणि दुसरं एक मला सांगायचं आहे, रेशनिंग कार्ड सुद्धा नाहीये. एक तर ते अनधिकृत आहेत की अधिकृत आहेत सांगा. लाईट या ठिकाणी नाहीये, रेशनिंग कार्ड नाहीये, झोपड्या नवीन नाहीयेत, झोपड्या कुठल्याही नवीन होऊ शकत नाही आरे कॉलनीमध्ये. या पूर्वीपासूनच्या आदिवासी पाडे आहेत, इथे नवीन झोपड्या नाहीयेत, परंतु यांना लाईट नाही आहे, शौचालय नाही आहेत, रेशनिंग कार्ड नाही आहेत. आणि दुसरा एक प्रश्न मला मांडायचा आहे, इथे जे ट्रॉमा हॉस्पिटल आहे बाळासाहेब ठाकरेंच्या नावाने सुरू केलेलं आहे, त्या हॉस्पिटल एवढं मोठं बांधून सुद्धा 5 लोकांना शस्त्रक्रिया झाल्या डोळ्यावरती, त्यांना डोळे गमवावे लागले. इथे अनेक इक्विपमेंट नाही आहेत, खासदार कधी तिथे आलेले सुद्धा नाही आहेत. त्यामुळे गुरुदास कामत जेव्हा आघाडीचे खासदार होते तेव्हा मेट्रो पासून अनेक कामं सुरू झाले होते, अनेक गार्डन झाले होते, परंतु या ठिकाणी गजानन कीर्तीकर झाल्यापासून या ठिकाणी तुम्ही उत्तर देता की अगदी थोडक्यात. आरे कॉलनीमध्ये सर्व पाड्यांमध्ये वस्त्यांमध्ये लाईट आहे, पाणी आहे, संध्या पुरेसे नाही, कारण नवीन झोपड्या झाल्यात. नवीन झोपड्या ट्रॉमा सेंटर नाही थांबा, मला उत्तर घेतलं पाहिजे. नाही मी उत्तर घेतो, मी प्रश्न विचारला. हा ट्रॉमा सेंटरचं काय? म्हणजे ते म्हणतात की 5 लोकांचं डोळे गेलेत. तो विषय दुसरा आहे, तो हॉस्पिटलचा आहे. हा चला, तो जो एक स्पेसिफिक विषय जो मांडला त्या विषयावरती मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांनी चौकशी समिती नेमलेली आहे, त्याच्यामध्ये 2 लोकांवरती कारवाई झालेली आहे. त्याचा अहवाल ठीक आहे. आता प्रमोदजी, त्याचा अहवाल आल्यानंतर जे दोषी असतील त्यांच्यावरती कारवाई करण्यात येईल. वेगळा मुद्दा घ्या, मला सांगा हे विषय झाला, आरे कॉलनी झाला, आणखी काय मुद्दे सांगा की जे झाले नाहीत. मी येतो तुमच्याकडे. प्रमोदजी वाहतुकीची समस्या मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी आहेच. आणि आरेचा विषय राहिला, आरेच्या मध्ये पूर्वापार आदिवासी पाडे आहेत, पण त्यानंतर अतिक्रमण मोठ्या प्रमाणावरती झालेलं आहे आणि त्याला जबाबदार स्थानिक लोकप्रतिनिधी, जे मग शिवसेना असेल ते भारतीय जनता पक्ष असेल, अन्य कोण पण असतील, ते सर्व त्या अतिक्रमणाला जबाबदार आहे. मनसे नाहीये ना त्याला, मनसे नाहीये 100%. ताई बोला. दिव्यांग व्यक्ती या देखील घटक आहेत या समाजाच्या, त्यांच्यासाठी काय इथे सेवा सुविधा आहेत, त्यांच्यासाठी शिक्षणासाठी त्यांना दादरला जावं लागतं इथून. इव्हन रस्त्यांच्या प्रॉब्लेममुळे व्हीलचेअरवर पण ते प्रवास करू शकत नाहीत. शिवाय आरोग्य केंद्र, त्यांच्या वेगवेगळ्या समस्या असतात, त्यासाठी आरोग्य केंद्र नाहीये. दुसरं, विद्यार्थी हा भावी
प्रतिनिधित्व करतो देशाचं. आज पु ल देशपांडे सारखे साहित्यिक हे आमच्या जोगेश्वरीतच वास्तव्याला होते. गदी माडगुळकर आणि गडकरी यांचा जन्मशताब्दी वर्ष आहे. मला सांगा, इथे या मतदारसंघात सांस्कृतिक केंद्र आहे का? हा, अगदी थोडक्यात आणखी काय प्रश्न आहेत? काय पाहिजे, कसा खासदार कसा पाहिजे? चला, गुरुदास कामतसारखे पाहिजे होते नाही सांगत, पण आमचे प्रेरणास्थान गुरुदास कामत. आपण का मला सांगा, यांनी हे आता हे अमित साटम म्हणतात, विश्वनाथजी म्हणतात, ते कामं झालेली आहेत. बरोबर आहे. मेट्रो ट्रेन आणली कोणी? गुरुदास कामतने. आरोग्य राजीव गांधी जीवनदायी योजना आणली कोणी? काँग्रेस पक्षाने. कारण तसे सक्षम खासदार होते. महिला बचत गट, महिला सक्षम व्हावी ह्याचा विचार केला कोणी? काँग्रेस अध्यक्षांनी. भांडवल केलं कोणी? शिवसेना बीजेपीने. हा, गोरगरीब महिला तशाच. हा, आज शिक्षक विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिप, प्रत्येक घरातले विद्यार्थी शिकावेत, महिला शिकाव्यात. इंदिरा गांधींनी 2 महिलांपर्यंत शिक्षण फ्री केलं. प्रत्येक घरातली महिला शिकली पाहिजे. त्यानंतर सोनिया गांधी अध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी स्कॉलरशिप आणल्या प्रत्येक घरात. अगदी थोडक्यात. माझा एक प्रश्न आहे शिवसेना सदस्यांना, की आज मी पूनमनगरमध्ये राहते. पूनमनगरमध्ये तिकडच्या स्थानिक रहिवाशांसाठी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावावर मंडई बांधलेली आहे. ती मंडई गेली 6 वर्ष अशीच पडून आहे. मंडई अशीच पडून आहे. हा, तुम्ही पुढे आला होता, बोला. एक्चुअली 65 साल से जो गंदगी है उसको साफ करने के लिए 4.5 साल का वक्त बहुत कम है, लेकिन फिर भी ये 4.5 साल में यहाँ का लोकल आमदार, लोकल खासदार बहुत जागरूक है. अब जो पाड़े की बात, चलो मैं आपको पूछता हूँ. चलो मैं पूछता हूँ, 4.5 साल कम है आपको लगता है? 60 साल की गंदगी है? नहीं रुकिए, मेरा सवाल बहुत हुआ है. काम जिस बारे में बहुत हुआ, ईस्ट टू वेस्ट ब्रिज है, ट्रामा है. अरे ट्रामा में जहाँ कुछ नहीं था, सुविधा भले थोड़ी बहुत आगे पीछे, लेकिन सुविधा जाके तो आप देखो, सुविधा कोई कम नहीं है. तुम्ही उत्तर पश्चिम जिल्ह्याचं बोलताय. मी मरोळमध्ये राहते. मरोळमध्ये मेट्रोचं काम सुरू असल्यामुळे आम्हाला एवढा तिकडे त्रास आहे. आजपर्यंत कधी खासदार आमच्याकडे आले नाहीत का आमदार आमच्याकडे आले नाहीत. शिवसेनेचा सगळे शिवसेनेचे आहेत, पण आतापर्यंत आमच्याकडे मरोळमध्ये कधी आले नाहीत. ठीक आहे. नाही, आपका हो गया. नाही, तुम्हाला संधी मिळाली ना? नाही, ठीक आहे. आणखी काय, ज्यांना संधी मिळाली त्यांना आणखी काय प्रश्न आहेत? चला. वाढता भ्रष्टाचार. शिवसेनेचं सरकार, भाजपा सरकार आलं, त्यांनी वाढती महागाई आणि वाढता भ्रष्टाचार याच्यावरती, ह्या 2 विषयावरती लोक जिंकून आले होते. ज्या विषयावरती या लोकांनी काही अद्याप केलेलं नाही. केलेलं वाढली महागाई वाढलेली आहे. हा, अगदी थोडक्यात. आता हे सगळ्या पक्षांची जी लोक आली आहेत ना, यांना मी कधी बघितलेलंच नाहीये. आणि आमचे बघितलंच नाही तुम्ही? नक्की. आणि जे समस्या सांगतायत ना, जे स्वतः राहतायत, त्यांच्या इथल्या पाण्याच्या सुविधा, त्यांच्या गटरांच्या सुविधा, या सगळ्या आमच्या इथले आमदार आहेत. त्यांचे आमदार तर सोडूनच ते आमचे नगरसेवक, आमचे कार्यकर्ते लोकांना घरोघरी पोहोचून लोकांची कामं करतायत. घरोघरी पोहोचून कामं करतायत. माझी ब्रेकची वेळ झालेली आहे, पण ब्रेक नंतर आणखी पुन्हा एकदा स्वागत. हा माझा शेवटचा सेगमेंट आहे आणि वेळही कमी आहे, पण आणखी काय मुद्दे आहेत या लोकसभा मतदारसंघात हे मी लोकांशी जाणून घेणार आहे. मला सगळं मध्ये ब्रेकमध्ये एक रेल्वेचा प्रश्न आहे. काय रेल्वेचा प्रश्न सांग साहेब? इथे युती सरकारने अयोध्येमध्ये राम मंदिर, जोगेश्वरी आणि गोरेगावच्या मध्ये राम मंदिर बांधलंय. शेवटी हार्बर लाईन यांनी बनवली आहे, तिथे स्टेशन बनवलंय, पण त्याला ईस्ट वरून तिथे जाण्यासाठी लोकांना काही कनेक्टिव्हिटी नाही आहे. मग ती लोक जाणार कशी? त्याचप्रमाणे ईस्टला इथे ब्रिज बांधण्याची त्यांनी एक हे केलेलं, पण ब्रिज 1 वर्ष झाला तिथेच पडून आहे. हे काय करताय? चला ठीक आहे, अगदी थोडक्यात. हा, सत्तेमध्ये मांडीला मांडी लावून बसणारे, महानगरपालिकेमध्ये सर्व सत्ता एका साईडनं चालणारे हॉकर्स कसे? हॉकर्स का हटत नाही यांच्याकडून? म्हणजे यांची जी जुलीमुली सरकार आहे, ज्या स्टेशनवरती बघा, लोकांना जाण्याचा मार्ग नाहीये. महानगरपालिकेने केलं काय? महानगरपालिका एकच सत्ता यांची. या सत्तेचा दुरुपयोग होतोय. याच्याकरता या सरकारचा निषेध. चला, हॉकरचा प्रश्न आहे, रेल्वेचा प्रश्न, एक स्वाभिमानीचा कोणी कार्यकर्ता. चला, हा, आणखी काय वेगळे प्रश्न? हे हॉकरचा झाला, रेल्वेचा झाला, आणखी काय इथे? पहिली गोष्ट म्हणजे इथल्या आमदारांनी खासदारांनी एका प्रश्नाचं उत्तर द्यावं. हे जी ओबेरायची शाळा झाली आहे, ओबेरायचा टॉवर झालाय,
हा अधिकृत आहे का अनधिकृत आहे? कारण इकडेचे जे सर्वसामान्य लोक आहेत त्या लोकांना 8 लाख रुपये भरून कोणी ऍडमिशन घेऊ शकत नाही आणि या आमदार खासदारांनी एवढे दिवस इथे सत्ता भोगली आहे, त्यांनी स्वतःची शाळा बांधू चला ठीक पण हे लोक पण होते ना त्यावेळेला, आता गेलात. मला एवढंच बोलायचं आहे, हे लोक सुद्धा होते. म्हणजे मिलीजुली सगळं मिलीजुली आहे, म्हणजे मिलीजुली आहे सब. चलो आता हा एक आता तुम सत्ताधारी एक अधिक विरोधी. मला सांगा, हॉकर्स आहे प्रत्येक रस्त्यावर, हॉकर्स वगैरे आहे, रेल्वेच्या बाजूला आहे, का कारवाई काय होती? पहिला मुद्दा आहे की मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं हॉकिंग झोन्स बनवण्याची प्रक्रिया सुरू आहे. 8 झोनच्या 8 टाउन वेंडिंग कमिटीज बनलेल्या आहेत. मुंबई शहराची टाउन वेंडिंग कमिटी बनलेली आहे आणि टाउन वेंडिंग कमिटी हॉकिंग झोन्स डिमार्केट करून जे लायसन्स आहेत, हॉकर्स आहेत, ऑफिशियल आहेत, त्यांना लायसन्सेस देऊन त्या हॉकरला हॉकिंग झोन मध्ये याच वर्षी 2019 मध्ये बसवण्यात येईल. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा की 2000 ते 2014 या मुंबई शहरामध्ये 8 किलोमीटरची मेट्रो झाली, आणि गेल्या 4.5 वर्षामध्ये या मुंबईमध्ये 256 किलोमीटरच्या मेट्रोचं काम सुरू झालं. वरळी टार्ग हार्बर लिंक हा जो प्रोजेक्ट आहे तो आमचा नाहीये, तो काँग्रेस सरकारचाच प्रोजेक्ट आहे. त्यांनी कन्सेप्च्युअलाइज केलेला प्रोजेक्ट आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक हा त्यांचा प्रोजेक्ट आहे. नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट हा त्यांचा प्रोजेक्ट आहे. पण या त्यांच्या कन्सेप्च्युअलाइज केलेल्या प्रोजेक्टसाठी त्यांच्या नाकर्तेपणामुळे एकही परवानगी अजूनपर्यंत मिळवू शकले नाही आणि सर्व परवानगी आम्ही मिळवू. ठीक आहे ताई बोला. मला सांगा, हॉकर्स संदर्भात त्यांनी जे स्पष्टीकरण केलंय आणि मेट्रो संदर्भातही त्यांनी जे म्हटलं, काय म्हणणं आहे तुमचं? नाही बघा, मला हे सांगायचंय की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक आमच्या वेळी सिंधू मिलची जागा मिळवून, परवानग्या मिळून सुद्धा यांनी बांधलेलं नाही, मुद्दामून बांधलेलं नाहीये. शिवाजी महाराजांचं स्मारक यांनी बांधलेलं नाहीये. मेट्रोचं काम मेट्रोचं सगळं काम आम्ही सुरू केलेलं आहे. लोकल ट्रेनची जी दुर्दशा आहे ती सुरू करण्यासाठी प्रोजेक्ट आम्ही दिलेले आहेत. आणि ह्या ठिकाणी दुसरा महत्वाचा प्रश्न जो हे आता हॉकर्सचं म्हणतायत, हॉकर्स कशामुळे वाढतायत? हॉकिंग झोन यांनी आखलेले नाही, महापालिकेमध्ये यांची सत्ता आहे. पुन्हा यांच्या मोदींनी सांगितलं होतं दरवर्षी 2 कोटी बेरोजगार तरुणांना नोकऱ्या देणार. त्या नोकऱ्या कुठेही दिलेल्या नाही, नोकऱ्या कमी झालेल्या आहेत. आणि म्हणून लोकांना काहीतरी हॉकर्स म्हणून काहीतरी सामान घेऊन बसायला लागतंय. लोकांना नोकऱ्या नाहीये. मोठे मोठे डॉक्टर, इंजिनियर झालेल्या मुलांना, ग्रॅज्युएट झालेल्या मुलांना नोकरी नाहीये. 2 कोटी लोकांना नोकऱ्या देणार होते, ते देऊ शकलेले नाहीये पूर्णपणे. चला ठीक आहे. आता मनसेने हॉकरच्या विरोधात जी कारवाई केली होती, वारंवार आम्ही महानगरपालिकेची संबंधित यंत्रणाशी भांडत राहिलो, पण आजपर्यंत त्या ठिकाणी योग्य अशी कोणत्याही तऱ्हेची कारवाई होत नाही. आज पण स्टेशन पासून लोकांना चालायला मिळत नाही. फुटपाथवरती, फुटपाथच्या बाहेर रस्ते पण लोकांनी अडवलेले आहेत. आणि आता या शेवटच्या क्षणी सांगतो की उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातल्या मतदारांचं म्हणणं आहे की जुमलेबाज सरकार यापुढे नको. जुमलेबाज सरकारला सहकार्य करणारा कोणताही खासदार या ठिकाणी नको. ठीक आहे, माझा वेळ संपला. पण मला हे सांगा, आत्ताचं सरकार पुन्हा कुणाला हवंय? हात वरती करा. आता हात खाली. कुणाला नको याचा हात वरती करा. चला, हा लाल किल्ला एक्सप्रेसचा हा शेवटचा प्रवास होता. 48 लोकसभा मतदारसंघातून लाल किल्ला एक्सप्रेस आज या शेवटच्या लोकसभा मतदारसंघात आली आहे. महाराष्ट्राने पाहिले की 48 मतदारसंघात नेमकं कार्यकर्त्यांच्या मनात काय, लोकांच्या मनात काय, महिलांच्या मनात काय, विद्यार्थ्यांच्या मनात काय. आपण सर्वांनी या कार्यक्रमाला भरभरून प्रतिसाद दिला. मला माहिती आहे, मी महाराष्ट्रात फिरताना प्रत्येक पक्षाने मला सहकार्य केलं, आपले मतं रोखठोकपणे मांडली आणि लोकांनाही आपल्या प्रतिनिधींना प्रश्न विचारण्याची संधी या कार्यक्रमात मिळाली. मी कार्यक्रम इथेच थांबवतो. आपण पाहत राहा TV9 मराठी. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राईब करा, बेल बटण दाबा. ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा TV9marathi.com.